रूप पाहता लोचनी
मैसी पुत्र मुखी बोलवेली श्रुती मैसी पुत्र मुखे बोलवेली श्रुती मैसी पुत्र मुखे बोलवणे श्रुती मैसी पुत्र मुखी बोलवेली श्रुती मैसी पुत्र मुखी बोलवेली श्रुती चालवणे भिंती वैसोनिया चालवणे भिंती वैसोनिया चालवणे भिंती वैसोनिया चालवणे भिंती वैसोनिया लोहे हा सामान्य महिमा लोहे हा सामान्य महिमा चालवेली भिंती वैसोनिया चालवेली भिंती वैसोनिया चालवेली भिंती वैसोनिया चालवेली भिंती वैसोनिया नोहे हा सामान्य महिमा सदाचा नोहे हा सामान्य महिमा सदाचा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी 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 नैवेद्य मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती देवी मूर्ती देवी मूर्ती देवी
मूर्ती जेवी नैवेद्य तिचा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी उदका माझी वह्या ठेवुनी कोरड्या उदका माझी वह्या ठेवुनी कोरड्या दाखवणी रोकड्या विश्वजना नोहे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी निळामणी तिही संगेची तरणे निळामणी तिही संगेची तरणे दीन उद्धरणे नवल कोण नोहे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जीवी विठ्ठल
नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पंढरीच्या देवराया दंडवत तुझे माया दंडवत तुझे माया दंडवत तुझे माया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे माया दंडवत तुझे माया दंडवत तुझे माया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे माया दंडवत तुझे माया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे माया दंडवत तुझे माया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया कलावज्ञ जीवोत धरार्थावतारं कलांकांग तेजोदिका मोदी वक्त्रं खलानिशवादापनुदारदाक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी राधा मेरी स्वामिनी मैं राधा जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः मैसी पुत्रामुखी बोलवणी श्रुती मैसी पुत्रामुखी बोलवणी श्रुती चालविने भिंती बैसोनिया नोहे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेबी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्तस्थळी चिंतन निरूपणा करता निवडला अभंग सकल कंठपोषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराया ज्यांनी सदेह वैकुंठ गमन ज्यांनी केलं जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता स्वतःच्या संसारावरती राखरांगोळी ज्यांनी केली पाणी फिरवलं नवी नवी इतकंच नाही मराठी माणसाच्या मनावरती आधिराज्य गाजवणारी इंद्रायणीच्या काठावरती उठलेलं भक्तीचं वादळ म्हणजे तुकाराम महाराज पाखंड बुद्धिवंतांच्याही बुद्धीला न उलगणारं कोडं म्हणजे माझे देऊचे मालक तुकोबाराया यांचे एकनिष्ठ शिष्य असणारी चोखोबा महाराज यांचा 4 चरणाचा आजच्या दिवशी सेवेकरता निवडलेला अभंग आहे. विठ्ठल पहिलंच तर एवढं मोठं वातावरण बिघडले असं म्हणतात. आवडीन केला पती त्याला झाली रगत पिती. महिला मंडळ किती सुंदर आपण स्वयंपाक करतो. कधी माहेरचा कुणीतरी पाहुणा यायचा तेव्हा करता की नाही करताना किती आवडीनं करतं किती मन लावून करतं खरं सांगा. पण कधी कधी म्हणजे ज्यावेळेस कधी कधी म्हणायचं असं मला म्हणायचं आहे ज्यावेळेस आपण आवडीनं स्वयंपाक करतो एकदा नाही 3दा त्याच्यामध्ये मीठ पडतो. बरोबर आहे की नाही. पडताना असं होतंच महाराज. तसंच मग आजचा कार्यक्रमाचा तसा झालेला आहे. या ठिकाणी एवढे सर्व गुणीजन वर्ग आहेत चॅनल आहे आणि सर्व तुम्ही एवढं सर्वांना वाटलं बाबा चला महिलांचं कीर्तन आहे. अतिशय सर्वांचा आनंद असल्यामुळं मेघराजाला सुद्धा आवरला आनंद नाही त्यामुळे त्यांची सुद्धा हजेरी लागली बरं का. विठ्ठल सेवेकरता निवडला अभंग चोखोबारायांचा आहे. या अभंगामध्ये कोणाचा आहे चोखोबारायांचा. बरोबर आहे ना महिला मंडळ. कोणाचा आहे चोखोबारायांचा. कोणाचा
बघत होते तुम्ही जागी आहात का झोपलात? सेवे करताना म्हणलं अभंग निळोबराईंचा आहे. कोणाचा आहे? निळोबराईंचा आहे. सर्वांगाचे कान करून माझ्याकडे लक्ष द्या. सेवे करताना म्हणलं अभंग निळोबराईंचा आहे. या अभंगामध्ये निळोबाराया 3 संतांचं यथार्थ वर्णन करतात. काय झालं? 42 दिवस झाले महाराज निळोबाराय अन्न पाण्याचा त्याग केलाय आणि उपोषणासाठी बसलेले. एवढं कडक व्रत केलं, एवढं कडक नियम केला. भगवंताने विचार केला, ज्यासाठी करतोय मला तो समोर गेलेला दिसत नाही. निश्चित 42 दिवस एवढं कडक उपोषण करतोय, शेवटी माझा धावा करत असावा. भगवंत निळोबाराई समोर हजर आहेत. निळोबाराई समोरच ना? कोणासमोर? हा, निळोबाराई समोरच. कन्फ्यूज नका बरं भाऊ. निळोबाराई समोरच, निळोबाराई समोर भगवंत हजर आहेत. आणि भगवंताने महाराज निळोबाराईंना आवाज दिला, निळा, अरे 42 दिवस तू अन्न पाण्याचा त्याग केलाय, बघ तुझ्या समोर कोण आले. निळोबाराईंनी हलकेसे अलगदचे डोळे उघडले आणि भगवंताकडे बघितलं. प्रश्न केला, कोण तुम्ही? अरे निळा, ओळखलं नाहीस तू मला? तुझ लागी येथे बोलाविले कोणी, तुझ लागी येथे बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आलाची का, प्रार्थिल्या वाचोनी आलाची का, जरा गे बोलावा कोणी, जरा गे बोलावी कोणी, पार्थिल्या वाचोनी आलासी का, पार्थिल्या तू कयाचा धावा करीत सो, तू कयाचा धावा करीत सो, तुझ्या लागी येथे बोलाविले कोणी, प्राप्तीला वाचोनी आलासी का, प्राप्तीला भगवंत उभे आणि भगवंताला प्रश्न चालू आहे, कोण आपण? अरे या विश्वाला ज्यांनी निर्माण केले निळा, तोच तर मी. पण देवा, मी तुम्हाला बोलवलंच नाही, तर माझ्यासमोर तुम्ही आलात का? तुझं लागी येथे बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आलासी का. देवा, माझ्यासमोर का आलास? का बरं? मला ओळखलं नाहीस? अरे अखंड विश्वाला निर्माण मी केलंय. माझ्या सत्तेशिवाय विश्वातलं पान सुद्धा आणू शकत नाही वृक्षाचं. आणि धावा कोणाचा करतोयस? सांगितलं, तुका याचा धावा करीत असे. देवा, मी तुम्हाला ओळखतच नाही, मी धावा करतोय. 42 दिवस झाले ते माझे श्रीगुरु तुकोबाराईंचा धावा करतोय. भगवंताला डावललं महाराज आणि साक्षात तुकोबाराई समोर आले. अशी एकनिष्ठ असणारे निळोबाराया त्यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. त्या निळोबाराईंनी समाजाकडे दृष्टिक्षेप टाकला. एक समाजाकडे महाराज दृष्टिक्षेप टाकताना त्यांना 4 वर्ग सापडले. 4 प्रकारची लोक त्यांना समाजामध्ये आढळून आली. पहिली पामर, दुसरी विषयी, तिसरी मुक्त आणि चौथे जिज्ञासू. या तिन्हीपैकी त्यांना एक सुद्धा धड वाटला नाही. आणि शेवटची नजर गेली ती जिज्ञासू माणसावरती. त्या जिज्ञासू माणसाला गाठलं. विचारलं, का जीवाचा उद्धार करून घ्यावंसं वाटत नाही का? त्यांनी सांगितलं, वाटतं ना. जो भेटल त्याला विचारतोय आम्ही, कधी भगवंत भेटतील, कधी भगवंत भेटतील. पण अजून आम्हाला संत भेटली नाही, भगवंत भेटली नाही. कारण महाराज संतांचं कार्यच ते, जे काही पामर आहेत त्यांना अधोगती होते, त्यांचं कल्याण करण्याची ताकद
पावरी एक मात्र संतांमध्ये असते, कारण जगाच्या कल्याणासाठी संतांचा अवतार आहे ना. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धाराया आली दीनजना. महाराज, दीनजनांचा उद्धार करण्याकरिता संतांचा अवतार आहे. आणि त्या पामराला विचारलं, त्या जिज्ञासू माणसाला विचारलं. जिज्ञासू माणसं त्याला म्हणतात ऐका, ज्याला सदैव कुणी जरी भेटला रस्त्यामध्ये त्याने कुणाला सुद्धा विचारावं का हो? भेटीला गी पंढरीनाथा, जीवाला गली तळमळ व्यथा, जीवाला गली तळमळ व्यथा. भेटीला गी पंढरीनाथा, भेटीला गी पंढरीनाथा. कधी कृपा करशील नेने मज दिनाचे धावणे, मज दिनाचे धावणे. भेटीला जो कोणी भेटेल महाराज त्या जिज्ञासू व्यक्तीला त्यांना प्रश्न विचारावा का हो, देव मला भेटेल का? खरंच आपण जिज्ञासू आहेत का? मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, आपण जिज्ञासू आहोत का? माझी भाषा तुम्हाला व्यवस्थित कळते ना? तुम्हाला समजेल इतक्या भाषामध्ये तुम्हाला बोलण्याचा संवाद मी करण्याचा प्रयत्न करेल. बघा, आवाज येतोय ना माझा सर्वांना? हो ना? कधी मनामध्ये विचार आला देव कधी भेटेल? कुणाच्या आला? बाळांनो, तुमच्या आला का रे? कधी विचारला आपण कुणाला देव कशाने भेटेल? मी जिज्ञासू माणूस सांगते, जिज्ञासू. कुणाला म्हणायचं जिज्ञासू? कधी मनामध्ये विचार आला कधी भेटेल तो? बरं, विचारलं कुणाला तरी आत्तापर्यंत? कधी विचारायचं? खरं सांगू तुम्हाला, आपण त्याचीच अंश आहेत, पण देवाने आपल्यावरती माईचा पडदा टाकला हो. मी माझं लहानपणचा एक अनुभव सांगेन तुम्हाला. एक जिज्ञासूपणा कसा असतो, जेमतेम पहिली दुसरीचं माझं वय, असा अखंड हरिनाम सप्ताह असला की भगवत भक्ती मनामध्ये जागृत व्हायची माझ्या. नारदाच्या गादीवरती उभी, खोटं बोलणार नाही.
आणि महाराजांनी सांगितलं सर्वाभूती राम, प्रत्येक गोष्टीमध्ये देव आहे, देव आहे, देव आहे. काय झालं, हरिपाठ संपला आणि छोटीशी कमी वय होतं माझं दुसरीला असताना, एक पागलबाई एका भिंतीवर बसली होती. ती तिचे काय बोलत होती मला कळत नव्हतं, पण भिंतीवरती ती बसलेली होती. मला वाटलं आजच तर महाराजांनी कथेमध्ये सांगितलंय सर्वांमध्ये देव असतो. मी तिचं दर्शन घेतलं. जसं दर्शन घेतलं मामा तिनं माझ्या कानाखाली दिली. अशी ओरडत मी पळाली. अरे म्हणलं कशाचा देव आणि कशाचं काय. देव लगेच पडदा टाकतो महाराज. जशी मनामध्ये जागृती होईल ना याच्यामध्ये देव आहे, देव लगेच पडदा आड टाकतो. आता बघा ना आपल्या मनात सुद्धा नसतो, फक्त संसारिक लोक आहेत आपण. संसाराची आशा तृष्णा फक्त तेवढीच आपल्या मागे. कधीच वाटत नाही माणसाला कधीच देव कधी भेटेल. देवासाठी माणसाला कधीतरी रडू यावं. भगवत भक्ती त्याला म्हणावी, अरे देवासाठी कधीतरी रडता यावं, मन मोकळेपणे देवासमोर रडता आलं पाहिजे माणसाला. तेव्हा कधीतरी महाराज देव आपल्याला भेटेल. कधीतरी त्याची आशा लागेल, तृष्णा लागेल त्या देवाची, त्या देवाच्या भेटीची ओढ माणसाला लागेल. पण त्यासाठी महाराज पूर्वजन्मीचा साठा असावा लागतो बरं का. वाटतं ना माणसाला, आम्हाला सुद्धा वाटतं देव कधी भेटेल, पण लगेच संसारी लोक आहेत आम्ही सुद्धा, लगेच आमच्या समोर सुद्धा महाराज पडदा येतो, माया देव लगेच टाकतो. मला काय सांगायचंय, त्या ज्याला म्हणायचं जिज्ञासू, त्या जिज्ञासूने प्रश्न विचारला, महाराज सांगा ना मला संत कधी भेटतील. मी तर कीर्तनामध्ये ऐकले, कथेमध्ये ऐकले, संतांशिवाय देवच भेटू शकत नाही. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. संतांशिवाय देव भेटूच शकत नाही जगातला. सांगा ना संत कधी भेटतील, कधी आमची भेट होईल. त्यांनी सांगावं संत तुम्हाला भेटतील. बरं काय करतील तुमचे संत. अहो सर्वांचा उद्धार करतील, तुमची नैया पैल तीराला पार करून देतील. संतांमध्ये ताकद आहे. बरं आतापर्यंत कुणाचा उद्धार केला हो ना, यादी घ्या ना आमच्याकडची. अहो एकाचा नाही, मानवाचा नाही, प्राण्याचा सुद्धा उद्धार करण्याची ताकद आमच्या संतांमध्ये. अभंगाचा प्रथम अक्षर. मैसी पुत्र मुखे बोलवणे श्रुती, मैसी पुत्र मुखे बोलवणे श्रुती, मैसी पुत्र मैसी पुत्र बोलविले, मैसी पुत्र मुखे बोलवणे श्रुती, मैसी पुत्र मुखे बोलवणे श्रुती, मैसी पुत्र बोलविले श्रुती, मैसी पुत्र बोलविले हरी तालविली बिनती पैसोनिया, 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 तालविली बिनती पैसोनिया. नव्या जमान्या महिमा जगाचा हो, मैसी पुत्र मुखे बोलविले श्रुती, तालविली बिनती पैसोनिया. नव्हे हा समान्य महिमा जगाचा, 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 महिमा. जोरदार टाळ्या वाजवा. आता ज्यांना आवड आहे ते टाळ्यांमधून कळालं बरं का कोणाला जास्त आवड आहे म्हणून. आम्हाला जास्त आवड आहे बरं का. तुम्हाला आहे की नाही. आहे ना, म्हणून तर मंदिरात येऊन बसलात मरात, नाही तर घरी गेला असतात बरं का. याला जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मामांसाठी. पैसे भेटत नाही तो टाळ्यांमधून.
काय पैसे भेटत नाही टाळ्यांमधून, एक एनर्जी, एक ऊर्जा वेगळी भेटते बरं का. महाराज म्हटले मानवांचा उद्धार करतील याच्यात नवलच नाही. म्हशीचा पुत्र माहिती का? म्हशीचा गावात एखादी म्हैस नावाची बाई आहे का? आहे का महिला मंडळ? तिचा पुत्र म्हटले म्हैसी पुत्रा मुखे आहे का? नाही ना. म्हैस म्हणजे कुठली? गोठ्यातली. तिचा पुत्र, तिचं नाव काय? वा रे वा, याला म्हणतात मराठवाडा. थोडी शुद्ध भाषा वापरू आपण. निडोबाला म्हणतात म्हैसी पुत्रामुखी, त्याला काय म्हणतात? रेडा. रेडा रेडा त्याला म्हणतात महाराज. थोडी शुद्ध थोडी भाषा वापरली तर. असा निर्बुद्ध असणारा रेडा, त्याला किती ज्ञान असतो? किती ज्ञान असतं रेड्याला? एवढा मोठा हायवे ज्याला पुरत नाही, जो सरळ पट्टीनं महाराज पांढऱ्या चालतो, त्याला वाटतं सरकारने स्पेशल माझ्यासाठीच हा पाथ बांधलेला आहे, रस्ता बांधलेला आहे. वाटतं की नाही? पाठीमागून रस्ता जाम झाला तरी ज्याला कुठली फरक पडत नाही. बरं, सर्कसीमध्ये तुम्ही हत्ती बघितला असेल रिंग मास्टरजवळ, सिंह बघितला असेल, अनेक प्राणी बघितले असतील, पण कुठल्या सर्कशीमध्ये रेडा बघितला का? रेडा का बरं? किती हुशार प्राणी रेडा, किती हुशार आहे. रिंग मास्टरला जाऊन विचारा ना. तो रिंग मास्टर म्हणतो महाराज आम्ही याच्या भानगडीत पडत नाही, असे हजारो रेडे आम्ही शिकवले असते तर आम्ही आत्तापर्यंत आमचं दुकान लावून घरी बसलो असतो, म्हणजेच वेडे झालो असतोय साधारण खरं सांगायचं म्हणजे. तर एवढा निर्बुद्ध असणारा प्राणी रेडा, महाराज म्हटले त्याच्या मुखातून सुद्धा वेद बोलवला. वेद कधी हो? 4 भावंडांना आळंदीमध्ये माणूस म्हणून लोक जगू देत नव्हते, आळंदीकर. आणि जे लोक मोठं झालेत ना महाराज, स्वतः आधी त्रास सहन केलाय, त्रास. तेव्हा आज हे नाव आहे आळंदीकर, त्यांना माणूस म्हणून सुद्धा जगू देत नव्हते. असे 4 भावंड आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त दिल्याच्या नंतर पैठणला आली आणि पैठणच्या त्या धर्म मार्तंडांसमोर हात जोडून प्रार्थना केली. हे ब्रह्मवृंदांनो, तुम्ही आम्हाला शुद्धीपत्रक दिलं होतं, आमचे वडील तुमच्याकडे आले होते, तुम्ही त्यांना शिक्षा दिली होती, देहांत प्रायश्चित्त आत्महत्या, आणि आमच्या आई वडिलांनी जेमतेम ती स्वीकारली सुद्धा, तरी सुद्धा आमचा छळ आतापर्यंत थांबलेला नाही. कृपा करून आमचा तो छळ थांबावा, आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार द्यावा, एवढी तुमच्याकडं अभिलाष आहे, विनंती आमची. त्यावेळेस शेवटी ती महाराज पैठणची धर्मभ्रष्ट लोक, ज्यांच्या बुद्ध्या महाराज धर्माने वेदाने, ज्यांना वेदांचा अहंकार होता, मीपणा ज्यांच्या अंगामध्ये होता, त्यांची बुद्धी अशी भ्रष्ट झाली होती, अशी त्या सभेतले महाराज धर्मभ्रष्ट पुरुष होते. त्यांनी पहिल्यांदा नावं विचारली. का रे पोरांनो, इतकं गोड गोड मधुर मधुर बोलताय, नावं काय बरं तुमची? नावं सांगायला सुरुवात करतात. निवृत्तीनाथ दादा सांगतात माझं नाव निवृत्ती आहे. सोपान काकांनी नाव सांगितलं सोपाना, माऊलीने नाव सांगितलं ज्ञाना, आणि शेवटी महाराज चिमुरड्या मुक्ताईने नाव सांगितलं. ब्रह्मवृंदांनो, माझं नाव मुक्ताई. एक जण उठाला म्हणजे काय छान नाव आहेत पोरांची, किती सुंदर यांच्या आई वडिलांनी नावं ठेवली. त्यावेळेस अजून एक महाराज काड्या करणारा उठला. तसे प्रत्येक जण गावामध्ये काही जण चांगली लोक असतात आणि काही जण काड्या करणारी. तुमच्या गावात नाहीत ना? नाहीत असं आपण गृहीत समजू. तसं एक जण उठला म्हणजे नावामध्ये काय विशेषता आहे याचं तुम्ही ज्ञाना नाव म्हणता. आपल्या गोठ्यामध्ये जो पखालीला जो हेलाय रेडा, रेडा, त्या रेड्याचं नाव सुद्धा ज्ञाना आहे. ज्ञानोबाईंनी हात जोडले, सांगितलं काका तुम्ही अगदी बरोबर बोलताय, त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये तीळ मात्र सुद्धा बदल नाही, थोडा सुद्धा अंतर नाही. त्यावेळेस अजून 2-4 दीडशाने उठले. ज्ञान्या काय म्हणतोस, त्याच्यामध्ये आणि तुझ्यामध्ये अंतर नाही, हे असं कसं काय? काका खरंच आमच्या दोघांमध्ये अंतर नाहीये. एक जण म्हटला खरंच नसेल त्यांच्या दोघांमध्ये अंतर, आणणारी चांगली चाबूक काढी. त्या महाराज गोठ्यामध्ये बांधलेल्या रेड्याला सपासप
ठोके बसत होते. आणि शेवटी इकडे त्या धर्मसभेमध्ये मुक्ताईने किंकाळून आवाज दिला, ओ धर्मवर्तांनो, थांबवा त्या रेड्याला मारायचं. सर्वजण मुक्ताईच्या आवाजाकडे बघतायत, कुठून येतोय आवाज. अहो, ते रेड्याला तुम्ही मारताय ना, त्या रेड्याला मारलेली ओळ माझ्या दादाच्या पाठीवरती ओरखटलेत. सर्वांनी बघितलं, खरंच या पोराची पाठ काळी निळी झालेली आहे. एक जण परत उठला, अरे याचा बाप बंगाली विद्या शिकून आला होता. बंगाली विद्या कळते का? आहेत का तिकडचे काही शिष्य गावामध्ये? नाही ना? आहेत का छाछूचे? आहेत ना? नाही ना? नाही नाही नाही, बंगाली विद्या तुम्हाला माहीतच नाही बरं का. त्याचा बाप बंगाली विद्या शिकून आला होता. तसलाच काहीतरी प्रकार असावा म्हणावा तो. त्यावेळेस एक म्हणे, अरे ते तर जाऊ द्या, ज्या वेळेस म्हणे हा रेडा बोलल त्यावेळेस आम्ही ठरवू, तो आणि तू सारखाच, त्याच्यामधला आत्मा आणि तुझ्यामधला आत्मा एक आहे. बरं म्हणे, आणा त्या रेड्याला समोर. त्या समोर महाराज रेड्याला आणलं. ज्ञानोबांनी हात जोडले, सांगा ब्रह्मवृंदांनो, काय बोलवायचं याच्या मुखामधून, काय वदवायचं? सांगितलं, कोणता वेद वदवा? ऋग्वेद बोलायला सांगितलं महाराज. आणि तो मैसा कसा बोलत होता? बोली याला मैसा, वेदाच्या सुस्वरे, वेदाची भाषा तो मैस बोलू लागला महाराज. का कशासाठी रेडा बोलवला? गर्भद्विजांचा हरविला. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला. शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, साधकांचा मायबाप. दर्शने हरे ताप, साधकांचा मायबाप. दर्शन हरे ताप, साधकांचा दर्शन हरे ताप. सर्वभूती सुखारूपा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. रेड्यामुखी वेद बोलविला आणि गर्भद्विजांचा हरविला. त्या महाराज पैठणकरांच्या लोकांनी, पैठणमधल्या लोकांनी तोंडामध्ये बोटं घातली. अरे काय छोटी छोटी लेकरं, आणि यांच्या हाताच्या स्पर्शाने साक्षात रेडा बोलतोय. सर्व पैठणमध्ये लोक उदू करत होते महाराज माझ्या माऊलींचा. लोक चमत्काराशिवाय नमस्कार करत नाहीत. काही प्रॉब्लेम आहे का? विठ्ठल विठ्ठल म्हशीचा पुत्र म्हणजे रेडा बोलला. काय? म्हशीचा पुत्र रेडा बोलला. रेडा बोलल्यामुळं महाराज आणि परत निघाले. कुठं? रेडा बोलवला पैठणमधून आणि परत परतीचा प्रवास चालू झाला. पुढचं काय? म्हशी पुत्रामुखी बोलवणे श्रुती, चालवणे भिंती बैसोनिया. आणि परतीचा प्रवास चालू होता. काय झालं? एक 1400 वर्षाचा बाबा होता. काय नाव त्यांचं? सांगता येईल का कुणाला? चांगदेव. ज्यांनी 14 वेळेस महाराज काळाला चुकवलं असा महान योगी असणारा त्या वैचा चांगदेव. त्यांचं एक वैशिष्ट्य होतं, 6 महिन्याची समाधी लावायची. किती? महिला मंडळ 6 महिन्याची समाधी असायची त्यांची. आणि एवढी ताकद त्यांच्याकडे आली होती, एक सामर्थ्य त्यांच्याकडे होतं. जेवढे काही माणसं मृत पडलेत, मरण पावलेत, ते लोक त्यांचे प्रेत, त्यांचे पार्थिव त्यांच्या समोर आणून मांडायचे. आणि त्यांची समाधी उत्थान झाली. समाधीतून ती जेव्हा ती जागी होतील आणि त्यांची नजर, त्यांची दृष्टी जेव्हा त्या प्रेतावरती पडेल, त्या क्षणाला, त्याच वेळेला ते प्रेत उठून जागी व्हायचे आणि आपापल्या घरी जायचे. हे सामर्थ्य त्या चांगदेवामध्ये होतं. आहे का? काय झालं? नेवाशाकडून यांचा परतीचा प्रवास चालू आहे.
आणि त्यांचे शिष्य आणि बरेच त्या ठिकाणी महाराज प्रेत पडलेली होती. मुक्ताबाईंनी ज्ञानदादांना प्रश्न विचारला, ज्ञानदादा का हो यांच्याकडं प्रेत जाळत नाहीत का पुरत नाहीत? तुमच्याकडं माणसं जाळतात का? माणसं जाळतात का तुमच्याकडं? महिला मंडळ जाळतात का? कधी मेल्यावर जातात का? मग सारखंच आहे आमच्याकडून तुमच्याकडं. तिकडं महाराज मेल्याच्या नंतर जाळायची नव्हती, त्यांच्या समोर मांडायची. तेव्हा मुक्ताबाईने विचारलं, दादा हा कसला प्रकार आहे? त्यांनी त्यांच्या शिष्यांना विचारलं, का हो हे प्रेत तुमच्याकडे जाळत नाहीत की पुरत नाहीत? सांगितलं, हे महान योगी आहेत चांगदेव, हे जेव्हा समाधीतून उत्थान होतील ना, जागे होतील ना, यांची दृष्टी जेव्हा प्रेतावरती पडेल तेव्हा ही सर्व प्रेत उठतील आणि आपापल्या घरी उठून जातील. बरं अजून किती वेळ असेल? सांगितलं, अजून 2 महिने वेळ शिल्लक आहे. किती? 2 महिने वेळ शिल्लक आहे. मुक्ताई म्हटली, यांचा वास सुटायचं वेळ आली, दादा मी करू का यांना जिवंत? ज्ञानोबराय म्हटले, मुक्ता कशाला भानगडीत पडायचं, चल ना, काय गरज आहे आपल्याला दादा, मला फार यांची दया येते रे. बरं कर, तुला काय करायचं मुक्ता? मुक्ताबाईने एक कुत्रं मेलं होतं महाराज, कुत्रं फार मोठ्या शाहूकाराचं, आणि ते कुत्रं फार लाडकं होतं. शाहूकाराचं कुत्रं सुद्धा लाडकं असतं बरं का. हा कुत्रं सुद्धा लाडकं असतं. ते कुत्रं मरून पाडलं होतं आणि शेजारीचे कुत्र्याचं हाड होतं. मुक्ताबाईने ते कुत्र्याचं हाड उचललं आणि त्या कुत्र्याच्या पार्थिवावरून फिरवलं आणि हाड फेकून दिलं. तसं ते कुत्रं महाराज काव काव करीत पळालं. काव काव करतं का कुत्रं? कसं करतं? हा भाऊ भाऊ करतं. तेच बघते तुम्ही जागी आहात की नाही. विठ्ठल विठ्ठल आणि चारी भावंड आळंदीकडे रवाना झाली. 2 महिन्यानंतर जेव्हा महाराज या साधूची समाधी उत्थान झाली, समाधीतून जागी झाली, पहिला प्रश्न केला, अरे जवळ तर कोणीच दिसत नाहीये. त्यांचा चांगला पट्टशिष्य असणारा काष्टसिद्ध. काष्टसिद्धा का रे, या वर्षामध्ये कोणी वारलं नाही का? कुणाची आरती गेली नाही का? म्हणजे महाराज बरेच त्या ठिकाणी पार्थिव आणून पडले होते, प्रेत पडली होती. पण नेवास्यावरून 4 पोरं ती कुणी आले आणि त्यातली 4-5 वर्षाची पोरगी असेल, 4-5 वर्षाची, तिनं सगळी प्रेत आपापल्या घरी उठून लावली. बरं किती वय असेल रे तिचं? म्हणजे 4-5 वर्ष. तिचा मोठा भाऊ 16 वर्षाचा असेल. आणा बरं पेन आणा, कागद आणा, पत्र लिहितात महाराज चांगदेव. ऐका बरं का, चांगदेव पत्र लिहितात. पत्र लिहायला गेली आणि परत एकदा वय विचारलं, काय वय असेल त्यांचं? गुरुजी 14-15-16 वर्षाचे असतील ते. आता आशीर्वाद लिहावा तर ज्ञानाने फार मोठे. काय आशीर्वाद लिहावा तर ज्ञानाने फार मोठे. आता काय लिहावं तरी काही डोक्यामध्ये काहीच नव्हतं. 2 मिनिटं जागेवरती थांबले बरं का. जागेवर पेन असा ठेवला महाराज आणि तसेच थांबले. एक जर म्हणे, का रे आज वातावरण थोडं वेगळंच दिसतंय. म्हणे कसं काय? 2 मिनिटं झाले गुरुजी काहीच लिहित नाहीये. ते पोरग म्हणे, पेनामधला शाई संपला असेल. काय पेनातली शाई संपला असेल. दुसरं म्हणे, अरे पेनातली शाई संपली नाही, गुरुजींच्या डोक्यातच काही लिहिण्यासाठी नाही, त्यामुळे तो पेन थांबलाय. आता काय करावं महाराज? कोरा कागद पाठवला आळंदीमध्ये. कोरा कागद जेव्हा माझ्या माऊलींजवळ आला, मुक्ताबाईंनी मधातच टोमणा आणला, का रे दादा 1400 वर्षे जगला तरी सुद्धा कोराच? ज्ञानोबराय म्हटले, मुक्ता अगं बरं झालं कोरा कागद पाठवलाय. त्या कोऱ्या कागदावरती काहीतरी माणसाला लिहिता येतं. आणि त्यावेळेला माझ्या माऊलींनी किती ओव्या लिहिल्या? 65 ओव्या लिहिल्या. त्याचं नाव पडलं चांगदेव 65. एवढा आनंद झाला महाराज चांगदेवांना. पण मनामधला गर्व गेला नव्हता, अहंकार गेला नव्हता. माऊलींच्या दर्शनासाठी आळंदीकडे येत होती चांगदेव. चांगदेव काही साधारण मात्र नव्हतं बाबा, साधारण मात्र नव्हतं. वजन होतं त्यांच्याकडे, वजन. ते काय पारावरती सकाळी सकाळी रिकाम्या बिड्या फुकत गप्पा मारत नव्हतं. वजन होतं बिचाऱ्याकडे, वजन. 14 विद्या 64 कला ज्याला अवगत होत्या, असं सामर्थ्य ज्या चांगदेवांकडे होतं. ते चांगदेव माऊलींना भेटण्याकरता आले, निघाले होते. कातडी वाद्य महाराज वाजत होती. हातामध्ये
हातामध्ये होता नाग, ऐकताय का? हातामध्ये होता नाग आणि बसायला होता वाघ. वाघ माहिती का तुम्हाला? वाघ कुठं बघितला? कुठं बघितला रे बाळांनो? हा बरं, तुम्ही बघितला का वाघ? नाही? बिबट्याची आठवण होती का तुमच्याकडे माग? बघितला ना? खरं सांगा, कोणी कोणी इमानदारीनं वाघ बघितला? हा मामांकडे ना का आमच्याकडे ना का आम्हाला सर्व गुत्त नाही दिलं तुम्ही? लग्नाच्या अगोदर सगळे पट्टे वाघच असतात. काय? लग्नाच्या अगोदर सगळे वाघच असतात. लग्नाच्या नंतर थोडासा किंचितसा बदल होतो. वाघावरती दुर्गादेवी विराजमान होती. आतापर्यंत महाराज वाघाच्या समोर जायची अजून कोणाची डेअरिंग झाली नाही, हिंमत झाली नाही. वाघाच्या समोर 3 जण आतापर्यंत गेलेत. किती? 3 जण समोर गेले. 4था माणूस गेला नाही. गेला तो माघारी परत शिल्लक आला नाही. कोण समोर गेला? चांगदेव वाघावरती बसून आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघिणीचं दूध काढलं 2 आणि छत्रपती संभाजी महाराजांनी वाघ फाडला 3. 4था माणूस समोर गेला नाही. गेला तो माघारी परत आला नाही. एवढं वजन होतं त्या चांगदेवाकडे. हातामध्ये होता नाग आणि बसायला होता वाघ. पण माझी माऊली भिंतीवरती बसून आले. हे पाहून त्या चांगदेवाच्या पोटामध्ये पडली आग. तेव्हा मुक्ताबाईने त्या 1400 वर्षाचा चांगदेवाचा शांत केला राग. आणि मग मुक्ताबाई म्हणतात, चांग्या काही पाहिजे असेल तर माग. चांगदेव म्हणतात, आईसाहेब आता कुठं मागायचा, शिल्लक राहिलाय भाग. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा गुरुपुत्र झालो. हे मुक्ताईचा गुरुपुत्र झालो. मुक्ताईचा गुरुपुत्र झालो. चांगदेव बहिणीची जमाल गुरुपुत्र झालो. मुक्ताईचा गुरुपुत्र झालो. मुक्ताईचा चांगदेव भाला आजी जमाल गुरुपुत्र झाला. मुक्ताईचा गुरुपुत्र झाला. गुरुपुत्र झाला मुक्ताईचा. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. 1400 वर्षाच्या चांगदेवाला सुद्धा शरण आणण्याची ताकद आमच्या मुक्ताबाईमध्ये होती. म्हणून तर महाराज म्हणतात, आमच्या संतांचा महिमा सामान्य नाहीये. काय? आमचे संत सामान्य नाहीये. त्यांच्या हातातून देव सुद्धा जेवतो अभंगाचं दुसरं. हे हा समान महिमा संताचा. 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 नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. हा समान महिमा संताचा. हा समान महिमा संताचा. हा समान महिमा संताचा. हा समान महिमा संताचा. महिमा संताचा. नोहे हा सामान्य महिमा संतांचा. सामान्य का संतांचा महिमा? आणि हे सुद्धा सामान्य म्हणणं नाही बरं का. बिंबीच्या देठापासून ओरडावं लागतं. सोपं वाटलं का तुम्हाला? अरे याच्यासाठी सुद्धा पागल व्हावं लागतं महाराज. पागल 4 वाजता अख्खा गाव झोपलेला असतो. शब्दाकडे लक्ष द्या बरं का माझ्या.
4 वाजता अख्खा गाव झोपलेला असतो, पण 4 वाजता समोर महाराज पेटी घेऊन अतिशय आत्मीयतेने प्रॅक्टिस करणं, अंगातला घाम मारत थंडीच्या दिवसामध्ये बाहेर काढणं, हे उगीच आज एवढे मोठे स्वर आपल्या कानावरती पडत नाही महाराज. त्यासाठी फार कष्ट आहे, मेहनत आहे, सोपं नाही. नोहे हा सामान्य महिमा संतांचा. आमच्या संतांचा महिमा अजिबात सामान्य नाहीये. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, साक्षात भगवंतांनी आमच्या संतांच्या हाताने जेवावं. दगड माहिती का तुम्हाला? दगड दगड माहिती का? कुठला दगड? हा दगड दगड कुठला दगड? माळावरचाच ना? हा बरोबर. असं कन्फ्यूज नका होतं मी. माळावरचा दगड महाराज. नोहे हा सामान्य महिमा संतांचा. अभंगाकडे थोडं मार्मिक दृष्ट्या महाराज लक्षपूर्वक ऐका. पहिल्या चरणामध्ये मैसी पुत्रामुखी बोलबनी श्रुती, चालबनी भिंती बैसुनिया. कुणाचं वर्णन केलंय हो? कुणाचं वर्णन आहे? माझ्या आज्याचं? कुणाचं? ज्ञानोबराईंचं वर्णन आहे. दुसऱ्या चरणामध्ये नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. कुणी देवाला नामदेवराय घातला नैवेद्य जेऊ? कुणी? नामदेव महाराज. नामदेव महाराज आपल्या जवळच महाराज नरशी नामदेव गावे. नरशीला जाता का कधी तुम्ही? जाता ना? ते नामदेव महाराज वयाचं फक्त 5 वर्ष होतं. 5. आणि ऐका बरं का, शॉर्टकट सांगते, प्रसंग सर्वांना माहिती आहे. वडील घरी नव्हते दामोसेठी, म्हणून आईनं सांगितलं, दामा बाळा तुझे वडील आज घरी नाहीयेत, देवाला नैवेद्य घेऊन तुला जायचंय. हातामध्ये महाराज नैवेद्याचं ताट सोपवलं आईनं, आणि जाता जाता पाठीमागून आईनं आवाज दिला, नामा देवाला नैवेद्य खाऊ घालू नये बरं का बाळा. काय सांगितलं? देवाला नैवेद्य खाऊ घालू नये. तुम्ही तुमच्या लेकरांना काय सांगता? हा दाखवून या. शब्दामध्ये फरक आहे की नाही? बरं तर इमानदारीच्यानं सांगा. तुमची इमानदारी तुमच्याजवळ. मी संपूर्ण महिलांना प्रश्न विचारते, देवाला तुम्ही नैवेद्य ठेवता का? ठेवता ना? वा वा, ठेवता, मान्य करता बरं का. सकाळी स्वयंपाक करता का तुम्ही? स्वयंपाक करता ना? का बाया ठेवलेल्या स्वयंपाकासाठी? नाही ना. स्वयंपाक आपण रोज घरामध्ये करतो. चपात्या करतो, करतो ना? केवढी असते चपाती? हा एवढी. आणि देवाचा नैवेद्य इतकुसा. केवढा असतो? छोटासा. बरोबर आहे की नाही? आता आपण हनुमंतरायांच्या दरबारामध्ये बसलेत. इथून मागचं गेलं ते गेलं. काय इथून मागचं गेलं, गंगेला मिळालं जाऊन. पण याच्यानंतर देव का भेटत नाही, आपलं याचं कारण सांगेल तुम्हाला मी. आता याच्यामध्ये आपलं कारण दडलेलं आहे. ज्या वेळेस आपण स्वयंपाक करतो ना, लगेच ताट समोर घ्यायचं. अगोदर तुम्ही चपात्या करता का भाजी करता? भाजी करता ना? नाही जर भाजी केली तर घरामध्ये महायुद्ध पेटतं. कसं? भाजी आधी नंतर पोळ्या असतात की नाही? आधी भाजी, लगेच ताट वाढून घ्यायचं, आणि पहिली चपाती भाजली आणि दुसरी भाजली की लगेच देवाला महाराज ताट जाऊ द्यायचं. मामाने आल्या आल्या मला सांगितलं, म्हणे बाई आमच्या घरामध्ये अगोदर माणसाला जेवण नसतं. कुणाला? माणसाला जेवण नसतं, देवाला जेवण असतं. हा भाव जर आपण देवासमोर जर ठेवला ना महाराज, आपल्या घरातला एक तो पाहुणा आहे, काहीतरी नातं जोडा ना भगवंत बरोबर. निश्चित महाराज ज्या वेळेस देव जेवेल ना, तेव्हा सर्वांना जेवण्याचा अधिकार आहे. आपल्या घरामध्ये असा एक नियम तयार करा. करसाल? बरं कोण करतं असं? कोणीच करत नाही. करतो ना? तुमच्या गावाला महाराज द्यावे तेवढे धन्यवाद थोडे, कारण एवढं तुमच्या गावामध्ये प्रेम आहे. आणि उगच बालासाहेब महाराज सुरेगावकर एवढे मोठे गावात विद्वत रत्न तयार होत नसतं बरं का. काय एवढा कलाकार गावात तयार होऊ शकत नाही. हे तुमची सर्वांची पुण्याई महाराज. काय तुमच्या सर्वांची पुण्याई आहे. जरी कुणी करत नसेल, याच्यानंतर उद्यापासून करायला सुरुवात करा बरं का. विठ्ठल विठ्ठल ताट हातामध्ये राऊळाकडे महाराज पाय जातायत. देवासमोर महाराज आरतीचं ताट घेऊन, नैवेद्याचं ताट घेऊन नामदेवराय समोर येत. देवा आईनं सांगितलंय तुला जेवू घालून यायला सांगितलंय आईने मला. नाही जर जेवलास तुझ्याच पायावरती माझं डोकं
आपटून मी प्राण देईन. घेऊन आलो नैवेद्याला एक तरी घास घे विठ्ठला. घेऊन आलो नैवेद्याला एक तरी घे घास विठ्ठला. घेऊन आलो नैवेद्याला एक तरी घास घे विठ्ठला. घेऊन आलो नैवेद्याला एक तरी घास घे विठ्ठला. आता का रे भूक नाही. हे देवा पांडुरंगा आता का रे भूक नाही. आता का रे भूक नाही. जेवू घाली रुक्मिणी आई. जेवू घाली रुक्मिणी आई. घेऊन आलो नैवेद्याला एक तरी घे घास विठ्ठला. घेऊन आलो एक तरी घास घे घेऊन आलो नैवेद्याला एक तरी घास घे विठ्ठला. आणि नाही जेवलात ना तुझ्या डोक्यावर माझं डोकं आपटून मी प्राण देईल. परिणाम काय झाला? पाषाणाची मूर्त थरथरा कापिली जेऊ ती लागली नाम्यासवी. पाषाण म्हणजे काय हो? दगड दगड. पाषाण सुद्धा महाराज संतांच्या हातून जेवतोय. आपल्या हातून गावातली चिपडी कुत्री तुझा जेवते का? पाळलेली चिपडी कुत्री म्हणते मी. जेवते का ती? गावातली असते महाराज ती गल्लीतली. तिला जर बोलवायचं असेल डाव्या हातात चपाती असली आपल्या जवळ येईपर्यंत महाराज तिला भाकरीचा तुकडा दाखवायचा. येऊ जेच का बिचारी जवळ आली चपातीचा तुकडा माग करायचा आणि धाप तिची ठोका टाकायचा. येईल का हो कुत्री जवळ? कुत्री सुद्धा जवळ येत नाही महाराज माणसाच्या. देव जेवल का? जेवणारच नाही. जेव घालावा असं वाटत असेल तर भगवंताबरोबर एक आत्मीयतेचं प्रेमाचं नातं जोडणं गरजेचं आहे. नव्हे हा सामान्य महिमा संतांचा. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. अरे देवा आमच्या संतांच्या हातून दगडाचा देव सुद्धा जेवतो. इतकंच काही दगड सुद्धा तारली आमच्या संतांनी. दगड अभंगाचा तृतीय चरण.
संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मधलं भजन घेऊ. ज्यांना ज्यांना भगवंतांनी 2 हात दिलेत आणि ज्याच्या भगवंत हृदयामध्ये आहे अशाने सर्वांनी त्या भगवंताला एकदा जागं करायचे, द्यायचे मग भगवंताला एकदा आरतीची हाक. भगवंताला उठवायचं का? कुठून? मंदिरातून? कुठून? उठू नका, खाली बसा. बसा खाली. बसा बसा 2 मिनिटं खाली बसा. सर्वांनी हातवर घ्या. घेतले हातवर. विठोबा रखुमाई या खाली. घेतले? फार हुशार आहेत तुम्ही. कुणी कुणी मनातून भजन केलं? कुणी कुणी केलं मनातून भजन? केलं? सर्वांनी केलं? एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमानं भगवंताचं भजन करायचे. टाळ पखवाज बंद राहतील. माझ्या पाठीमागं महिलांनी भजन म्हणायचे. कीर्तन संपलं नाही बरं का. 4 वाजेपर्यंत चालेल. इथपर्यंत भांडवले आपल्याकडं. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. चला घ्या हातवर. बघू तुम्ही जास्त म्हणता का आमची पार्टी जास्त म्हणते. हरायचं नाही बरं का. अजिबात हरायचं नाही. घेतले का हातवर? आणि भजनासाठी जर आपल्याला लाज वाटत असेल ना, आपण माणूस म्हणून घ्यायची लायकीची नाही. खरं सांगायचं म्हणजे अंतकरण तो भगवान परमात्मा आहे. त्याला आरतीची प्रेमाची हाक द्यायची भगवंताला. हनुमंतराया उठूनच जागे झाले पाहिजे बरं का. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. वा वा. पाठीमागच्या निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. वा वा. वाढवा थोडा आवाज. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया.
वा 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 वाजवा आमच्या महिला मंडळांसाठी जोरदार टाळ्या एकदा. आता जशा टाळ्या वाजल्यात तसाच आवाज घुमला पाहिजे बरं का मंदिरात. काय आवाज घुमला पाहिजे मंदिरामध्ये. एकदा घ्या मोठ्या प्रेमाने हातवर. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. पाठीमागचा आवाज. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. 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 भेटला आनंद का? विनोदामध्ये आनंद आहे. अरे विनोद ऐकू ऐकू आपल्या जीवनाची सगळी माती झाली. काय अपेक्षा ठेवता तुम्ही विनोदाची कीर्तनकाराकडून? अख्ख्या आयुष्याची वाट लागली ना महाराज विनोद ऐकू ऐकू. आपल्याच घरीत विनोद आहेत ना. काय आपल्याच घरीच रोज विनोद आहेत. बोर झालो ना त्या विनोदामधून. 2 तास फक्त चांगलं ऐकण्यासाठी महाराज कीर्तनी. अजिबात कीर्तनकाराकडून विनोदाची अपेक्षाच करू नका. किती वेळ राहिला आपला? महाराज म्हटले उदका माझी वयात ठेवून कोरड्या. तुकोबराय माहितीये तुम्हाला? तुकाराम महाराज माहितीये? कोणत्या गावातले का? हा कोणते तुकाराम महाराज? अहो देहूचे मालक जगद्गुरु तुकोबराया. त्यांची गाथा पडवली होती. गाथा पाण्यामध्ये. कोणी सांगता येईल? कुणी बुडवली ती गाथा? दुसऱ्या पार्टीच्या माणसाने नाही. कुणी? रामेश्वर भट्टांनी. बरोबर. 13 दिवस महाराज अन्न पाण्याचा त्याग केला आणि भगवंताचं निरंतर ध्यान केलं. 14व्या दिवशी महाराज गाथा तरुण वर आली. आता थोडासा विचार करा आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. गाथाच्या पाण्यामध्ये ज्या इंद्रायणीमध्ये बुडवली होती त्या इंद्रायणीमध्ये दगडाची संख्या कमी असेल का हो? किती असतील दगड? तुम्ही आशे बसताय जसं की तुम्हाला काहीतरी शिक्षाच भेटणारे सांगितल्याच्या नंतर. किती दगड असतील त्याच्यामध्ये?
मोजता येणार नाही अगणित असंख्य दगड त्या इंद्रायणीमध्ये असतील. मग मला सांगा तेच दगड वर तरुण आले ज्यांची गाठ गाथ्याबरोबर गुंडाळलेली होती, बांधलेली होती. काय ज्यांची गाठ गाथ्याबरोबर गुंडाळली होती तेच दगड वर तरुण आले, बाकीचे तरुण आले नाही का? त्यांची गाठ आता मी म्हणत नाही ते तुम्ही म्हणून घ्या बरं का. ज्या वेळेला गाथा तरला ना घरी सख्या बायकोचं तुकोबरायवरती एवढा विश्वास नव्हता. काय झालं अजिबात तुकोबरायवरती महाराज आईसाहेबांचा विश्वास नव्हता. गाथा ज्या वेळेस तरुण वर आली त्यावेळेला तुम्हाला थोडी गोष्ट सांगते त्यामधली. इंद्रायणीनं तारली तुकारामांची गाथा, इंद्रायणीनं तारली तुकारामांची गाथा सांगते त्यापुढची थोडी वेगळी कथा ऐका. अभंगाचे ओले कागद तुकाराम वाळवीत बसले, अभंगाचे ओले कागद तुकाराम वाळवीत बसले. त्यातील 2 कागद त्यांना थोडे कमी दिसले. तेव्हा त्याने बायकोला विचारलं, तेव्हा बायकोनी सांगितलं होय म्या तर ते कनवटीत लावलेत. आता महाराजांना कळेना हसावं की रडावं. काय महाराजांना कळेना हसावं की रडावं. या निरक्षर बाईला त्या कागदाचं काय काम बरं असावं. तितक्यात ती म्हणली अव तुम्हाला काय मला जावं लागतं विहिरीवरती पाणी आणायला, कधी घसरून बिसरून पडली म्हणजे मग. आता महाराजांचं डोकंच चालत नव्हतं काय करावं. कधी घसरून बिसरून पडली तर धरीना अभंगांना आणि जरी समोर चालली तरी बुडणार नाही. काय होईल अभंगासारखी तरुण येईल महाराज. हे तुकोबराईंच्या आवलीचं अर्धांगिनीचं प्रत्युत्तर आहे. कधी ज्यावेळेस गाथा वर तरुण आला त्यावेळेस पाण्यातून गाथा तरला. काय पाण्यातून गाथा तरला. आपण संसारातून महाराज तरू की नाही. गाथा वाचल्याच्या नंतर तरणार की नाही. तरणार महाराज. हे फक्त कीर्तनापुरतं मर्यादित आहेत. काय हे फक्त कीर्तनापुरतं मर्यादित आहेत. वाचावं ज्ञानेश्वरी वाचावी, गाथा वाचावा. पण प्रत्यक्ष आपण करतो का घरी. बरं कोण रोज ज्ञानेश्वरीच्या 5 वैभव वाचतं. एकटी महिला आहे महाराज तुमच्या गावातील. जोरदार आहे आईसाठी तर जोरदार टाळ्या वाजवा. आणि काय समाधान असतं ना. 1 हो ओवी किंवा 2 हो काय समाधान असतं ते त्या माऊलीलाच विचारा. काय समाधान असतं महाराज ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर. मान्य मला माझ्याकडे वेळ नाही, तुमच्याकडे वेळ नाही, टाइमपास होत चाललाय. काय टाइमपास करत नाही आपण, टाइम आपल्याला पास करतोय. त्यामुळे थोडंसं जागृत राहा आणि कधीतरी घ्या हातामध्ये ज्ञानेश्वरी. अरे ज्ञानाची मालकी नाही, ज्ञानाची ईश्वरी आहे ती. सर्व ज्ञान तिच्यामध्ये. असा गाथा तरला महाराज आणि संपूर्ण विश्वाला दाखवलं. दाखवणे रोकड्या विश्वजना. संपूर्ण महाराज गाथेतील ताकद काय जे संतांमधलं सामर्थ्य ते माझ्या तुकोबराईंनी दाखवलं. पहिल्या चरणामध्ये यथार्थ ज्ञानोबराईंचं वर्णन, दुसऱ्या चरणामध्ये नामदेव महाराजांचं वर्णन आणि तिसऱ्या चरणामध्ये ज्यांनी संपूर्ण महाराज काळाला तरकाप सुटवला असे तुकोबराया. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम. यमाला सुद्धा चळकाप सुटेल ही ताकद म्हणजे तुकोबरायांनी जगांना दाखवून दिली. आणि शेवटच्या चरणात आमचे निळोबराया सांगतात जो कोणी संतांचा संग करेल तो तरल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं शेवटचं चरण. नीळमणती संगेची तरणे, नीळमणती संगेची तरणे, नीळमणती संगेची तरणे, नीळमणती संगेची करणे. नवल कोण दे
हातीचा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती देवी ओ नैवेद्य साप माप गमग नैवेद्य हातीचा नैवेद्य हातीचा नैवेद्य हातीचा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा नैवेद्य हातीचा हरी नैवेद्य हातीचा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी हरी नैवेद्य हरी नैवेद्य हातीचा मूर्ती देवी सरी बनी सरी दम मगरे सा गम बनी सा नैवेद्य हातीचा गम बनी सा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 गम बनी सा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 गम बनी सा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 गम बनी सा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 गम बनी सा 1 2 3 4 5 6 7 8 गम बनी सा 1 2 3 4 5 6 गम बनी सा 1 2 3 4 गम बनी सा 1 2 गम बनी सा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती देवी डोळ्या समान महिमा सताचा डोळ्या समान महिमा सताचा नाही का आवडलं तुम्हाला? आता उरलेत फक्त 5 मिनिटं. वाजवायचे असतील तर मनातून वाजवा, नाहीतर तुमच्या डोक्यात पडतं बरं काळे. आता हा इतकं सुंदर एवढं मोठं महाराज गंधर्व आपल्या गावामध्ये. शब्दच नाहीत मलाच कौतुक करण्यासाठी. हृदयाला पाझर फोडेल, अंतकरणातलं भगवंत जागृत होऊन समोर नाचेल, बोलवेल भगवंताला सुद्धा. इतकं गोड गायन ज्यांचे, आणि तुम्हाला काहीच फरक पडत नाही. निळामणी ती ही संगेची तरणे. संगेची म्हणजे या तिघांचा संग करून जो तरतील 100% तरणार महाराज. जो कोणी संतांचा संग करेल. एक छोटंच उदाहरण देईल तुम्हाला. शेंगदाणा माहिती आहे तुम्हाला? शेंगदाणा माहिती आहे का? बोला थोडंसं, 5 मिनिटं तरी मोकळं बोला. हां, अटॅकची प्रमाण वाढली त्याच्यामुळं. शेंगदाणा माहिती आहे ना? तो शेंगदाणा जर महाराज मंदिरामध्ये जर हातावरती पडला, काय शेंगदाणा जर मंदिरामध्ये जर हातामध्ये जर पडला तर तो प्रसाद ठरतो. काय होतो? प्रसाद ठरतो. आणि तो जर शेंगदाणा
बारवरती देशी दारूच्या दुकानावरती जर पडला, हातावरती पडला तर तो चकना ठरतो बरं का. हे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगला अनुभव असेल. निळामणी ते ही संगीची तरणे आणि जीवनामध्ये संघ फार महत्वाचा आहे बरं का. काय संगतीला फार मोठं किंमत आहे. आपली पण वेळ संपलेली. दीन उद्धरणी नवल कोण, दीन जणांचा पाप्यांचा उद्धार सुद्धा करण्याची ताकद आहे. याच्यामध्ये काही नवलासारखी गोष्ट नाही, कारण त्यांचा धंदा असतोय. काय संतांचं कार्य असते दीन उद्धरणी नवल कोण. माझ्या बुद्धीप्रमाणे मला सुचल भगवंतानी जशी मला बुद्धी दिली अशा या ठिकाणी तुम्हाला तुमच्या समोर मी अभंगाचा भावार्थ मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण 2 शब्द मला तुमच्या समोर बोलायचे. अनुमती आहे तुमची? त्यासाठी सप्ताहाचं आपलं 4थं वर्ष चालू आहे. कितवं? 4थं वर्ष. गाभामध्ये दारूचं दुकान आहे का? नाही ना? नाही ना? सरकार मान्यते सुद्धा अवताल भोवताल. बरं आपलं घर येत समजून चालू. वर्षाचं किती? 4थं वर्ष चालू आहे. बरं आपल्या गावातली महाराज किती तरुण या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित आहेत तुम्हीच बघून घ्या आता. हा आहेत का बाहेर? बरं बिचारे बाहेर बसलेत असं गृहीत समजू आपण. बघा पहिली गोष्ट म्हणजे गळ्यातील तुळशीची माळ घाला. आता जर गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ जर टाकली नाही ना, छोकरी भेटणे एवढं अवघड झालंय. पोरगी लग्नासाठी माहिती असेल ना. काय तुमच्या गावाकडे जास्त पोरी नाही ना? ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असेल पोरींच्या आईवडिलांनी त्यांनाच पोरगी देऊन टाकायची बरं का. पैसा बघायचा नाही, गाडी बघायची नाही, इस्टेट बघायची नाही. काय करतात त्या गाडीला आणि बंगल्याला? एका दिवशी पिऊन गेला आणि ठार झाला, पांढरं कपाळचं बघावं लागेल महाराज आपल्याला आयुष्यभर. त्यामुळं गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. एवढे वर्ष आपल्याला सप्ताह झाले म्हणजे महाराज काहीतरी सुधारणा गावामध्ये पाहिजे ना. काय गावामध्ये काहीतरी परिवर्तन हवं, सुधारणा गावामध्ये हवी. मागचं गेलेलं मला माहिती नाही, पण यावर्षी प्रत्येक तरुणांनी गावातील 10 तरी तरुणांनी गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. आणि जबरदस्ती करून बरं का महिला वर्ग तुमच्या लेकरांच्या गळ्यामध्ये माळी अडकवा. त्याचं कारण सांगते तुम्हाला मी. 10-10, 15-15 वर्षाची टोळमी महाराज तुमच्या माघारी दारू पिऊ लागलीत लग्नामध्ये. काय म्हणता? 10-10, 15-15 वर्षाची लेकरं तुमच्या माघारी व्यसन करू लागलीत. एवढी व्यसनात होऊ लागलीत. पूर्वी एवढा बेकार काळ होता का बाबा? चष्म्यावाले बाबा अजिबात नव्हता. ज्यांच्याकडे पैशाचा माज आहे तेच लोक फक्त व्यसन करतील. आता फुकटचं रॅशन आहे महाराज. काय फुकटचं रॅशन आहे, अजिबात लोक टेन्शन घेत नाही. सकाळी असो किंवा संध्याकाळचा थोडा सुद्धा विचार करत नाही. जेठ होतात महाराज पिऊन. अजिबात लोकांना महाराज संसाराची पर्वा नाही, लेकराबाळांची पर्वा नाही. पूर्वी लोक महाराज वजनदार खायचे, वजनदार असायचे. आता खाणं राहिले बाबा पूर्वीसारखं? अजिबात पहिल्यासारखी खाणपानामध्ये पद्धती बदलल्या आहेत. पूर्वी लोक काजू बदाम खायचे. काय पूर्वी लोक काजू बदाम खायचे. काजू बदाम सोडून आता गुटखा प्रसिद्ध झाला. काजू बदाम सोडून आता गुटखा प्रसिद्ध झाला. अजय, अक्षय, शाहरुख सुद्धा बिबलच खा म्हणाला. अरे बंद झाल्या शिक्षण जाहिराती, बंद झाल्या शिक्षण जाहिराती. जुगार प्रसिद्ध झाला. हिंदी मराठी कलाकार सुद्धा रमीज खेळा म्हणायला लागला. जॅकी सुद्धा गायछाप खातो, जॅकी सुद्धा गायछाप खातो. तोही तेच म्हणाला. जंगली रमी पे आवना महाराज डायलॉग हाही फेमस झाला. अरे या दारूमुळं, या तंबाखूमुळं जारीवाला टपरीवाला सुद्धा इतका श्रीमंत झाला, इतका श्रीमंत झाला. पण या व्यसनामुळे माझ्या भारताचा तरुण मात्र वाया गेला, तरुण मात्र वाया गेला. दारू जर प्यायची ना, माई बापांनो एका दारूचं नाव सांगते, ती दारू प्या. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा. सुबह पियो या शाम पियो उतर जाएगी, लेकिन मेरे हरिनाम का पहला तो पे कर देख, तेरी सारी जिंदगी सुधर जाएगी, तेरी सारी जिंदगी सुधर जाएगी. दारू प्यायची ना महाराज, व्यसन करायचंय ना, परमार्थाचं व्यसन करा. अजिबात तुमची अधोगती होणार नाही. पण आम्हाला भलतीच व्यसन लागून बसलीत. आज सर्वांना वाटतं आपल्या देशाचा विकास व्हावा. आता सध्या भारत पाकिस्तान युद्ध चालू आहे, माहिती आहे ना. पण कोण जाणार युद्धाला?
ज्यांनी मतदान दिलं, ज्यांना अधिकार भेटला, उच्च पदं भेटली, ते गेलेत का तिकडे युद्धासाठी? कुठला नेता जातो, कुठला राजकीय पक्ष जातो, कोणत्या गावातला एखादा पुढारी जातो? कोण जातं मग युद्धावरसाठी? कोण जातं? भारताचा सीमेवरचा जवान महाराज. आज तो आपल्यासाठी महाराज प्राणाची बाजी लावतोय, प्राणाची आहुती देतोय आणि सांगतोय आम्ही जातोय, पण याच्या नंतरची पूर्ण समाजाची जिम्मेदारी ही तुमच्या हातामध्ये, ही ताकद आपल्या जवानामध्ये महाराज. कर चले हम फिदा जाने तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. हम जिएंगे और मरेंगे है वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे है वतन तेरे लिए. तू मेरा कलमा, तू मेरा दरमा, तू मेरा विमान है वतन महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बान है. हम जिएंगे और मरेंगे है वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे है वतन तेरे लिए. ओ ते भारत पाकिस्तान युद्ध थोडा पाहून जरासं रक्त सळसळू द्या तुमचं. येऊ द्या थोडा अंगावरती काटा आपल्या देशासाठी येतोय, पण कुठं ज्या वेळेस टाकलेली असते तेव्हा अरे पिऊन आपले महाराज रक्त खराब करू नका. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीतले आपण तडपदार तरुण तडपदार मावळे आहेत ना, अस्मिता जपा थोडी आपल्या महाराष्ट्राची. येऊ द्या थोडासा अंगावरती काटा, येऊ द्या तुमचं हृदय थोडंसं पाजरून आपल्या हिंदुस्थानासाठी. आणि जा त्या सीमेला थोडा महाराज बघा त्या सीमेवरती काय चाललंय. एका नुकत्याच 3 दिवसाच्या महाराज नवविवाहित वधूनी आपलं कुंकू महाराज आपल्या सर्वांच्या रक्षणासाठी सीमेवरती पाठवलंय. बघा त्या वधूकडं, घ्या थोडासा महाराज आधार थोडासा. आपली लेकरं महाराज व्यसनाधीन न होता सत्कार्यासाठी धार्मिक कार्यासाठी त्यांना कामाला लावा. अरे प्रत्येक जण पैसा कमवतोय महाराज. आज क्लास 1 क्लास 2 अधिकारी लेकरं आहेत आपली, पण लेकरं खरं सांगायचं म्हणजे त्या ऑपरेशन सिंदूरवरती कुठल्या क्लास 1 अधिकाऱ्याचं पोरगं नाही गेलं, कुठल्या क्लास 2 ऑफिसरचं लेकरू नाही गेलं. आपल्या शेतकऱ्याची महाराज गरीब शेतकऱ्याची आपली पोरं गेली तो आपल्या शरीराचं बलिदान देण्यासाठी. हे फक्त महाराज शेतकऱ्याची लेकरच करू शकतात, बाकी कोणीच करू शकत नाही बरं का. आम्हा पैसा मोजायला आज भरपूर लोक आहेत, अनेक पार्टी आहेत, अनेक नेते आहेत, पण शरीराचं रक्ताचं बलिदान करण्यासाठी जर महाराज देवाने जर दूध पाठवलं असेल तो साक्षात सीमेवरचा विठोबा आहे महाराज.
त्यांच्याबद्दल महाराज थोडीशी मनामध्ये आत्मीयता बाळगा. ज्यावेळेस ड्युटीहून तू बिचारा घरी येतो ना, बसमध्ये आपण त्यांना 10 मिनिटं बसण्यासाठी सीट सुद्धा देत नाही हो. 10 मिनिटं ऑफिसमध्ये कामासाठी अनेक कित्येक ते वेळ महाराज तो खर्च करतो. त्याचं ऑफिसमधलं काम सुद्धा आपण वेळेवर करत नाही. आज तो महाराज जीवाची बाजी प्राणाची आहुती आपल्यासाठी देतोय, याची जाण आपल्या सर्वांना असली पाहिजे. झालेली सेवा याच ठिकाणी तुमच्या सर्वांच्या चरणावरती सेवा समर्पित करते. ज्यांनी मला ज्ञान दिलं, माझे गुरुवर्य श्री त्र्यंबकेश्वरजी महाराज कोरडे गुरुजी यांच्या चरणी सेवा समर्पित करते. माझी पती परमेश्वर विठ्ठल महाराज शिंदे यांच्या चरणी सेवा समर्पित करते. आणि ज्यांचा खरंच एवढा मन मोकळा स्वभाव आहे, जेवढा माणूस मोकळा जेवढा माणूस मोकळा, मी तर त्यांना ही संज्ञा देईल बरं का, जेवढा माणूस मोकळा तेवढाच तो मोठा असला पाहिजे माझ्या दृष्टीने. आणि खरंच कलाक्षेत्रामध्ये यांचं भरपूर नाव मोठे आहे आणि हाईटनं सुद्धा ते फार मोठे आहेत. असे मामाजी अतिशय ज्यांचा फार सर्वांना जमून घेणारा, मिळून मिसळून घेणारा ज्यांचा गोड स्वभाव आहे, आमच्या मामांच्या चरणी सेवा समर्पित करते. आणि विशेष एक विनंती म्हणजे राजा पंढरीचा चॅनल या ठिकाणी आपल्या गावामध्ये फार दुरून आले, तो फार दुरून आलेत, मेहकरून या ठिकाणी आपल्याकडे आलेत महाराज. कुठलाही विचार न करता फक्त एका शब्दावरती या ठिकाणी त्यांनी हजेरी लावली. आणि आपल्याच माणसाला आपण मोठं करणं हे आपला फार मोठा हेतू असतो. त्यामुळे त्यांच्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, चालेल ना. सर्वांच्या चरणावरती पुनश्च सेवा समर्पित करते आणि सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.